दुखतंय? कुठं दुखतंय? बर. चक्कर? नाही आता तर सध्या काय नाही वाटत एवढं. खाली बघा, वर, इकडं, पलीकडं. चक्कर किती कमी झाली? ते जाऊन सांगत बघू मला माझं घरचं काम करताना मला कसं वाटतंय. हा, चपात्या करून बघा, सगळे काम करून बघा, किती चक्कर येते किती नाही ते सांगा. आणि तुम्ही हा रिपोर्ट काढला तो MRI, तो कुठला MRI काढलाय? मेंदूचा. तुम्ही माझ्या विरुद्ध अजून 10 डॉक्टरकडे जरी मेंदूचा MRI काढला तर काही निघणार नाही, कारण प्रॉब्लेम कुठे आहे? मणक्यात. ठीक आहे. आणि तुम्ही मणक्याचा रिपोर्ट काढला? मी काढला मणक्याचा रिपोर्ट तुम्हाला? काय एक्सरे काढायला लावला? मेडिसिन आणि गोळ्या खाता येतात आता? कुठल्या मेडिसिन? पण आता 2 दिवस मी खातच नाही. कुठल्याच नाही खायचं. वैताग आला तर आजपासून खाऊच नका. ठीक आहे. आणि व्यवस्थित काम करा, व्यवस्थित राहा, बाकी काही टेन्शन तरी घेऊ तात्पुरता बेड लावलं चालेल ना मला वाटलंच तर, पण नको. नकाच लावू. बिगर बेडचं काही चांगलं वाटतं. ते काय नका लावू. फक्त तुम्हाला जे सांगितलंय कसं काम करायचं, कसं राहायचं, कसं झोपायचं, कसं उठायचं, ते व्यवस्थित केलं तर तुम्ही आयुष्यभर बरं आहे. मग आजपासून मोठी उशी घेऊन झोपा, छोटी उशी घ्यायची. ठीक आहे. आणि किती चक्कर आले ते मला सांगा. मंगळवारी. परत कधी यावं? मंगळवारी. यानी कप थेरपी काय असतं? म्हणजे काय होतं नक्की त्यानं? तुमचं ब्लड सर्क्युलेशन थांबलेलं आहे, तो ब्लड प्रवाह वाढला पाहिजे तर तुम्ही बरं होणार, नाही तर होणार. बरं, आतापर्यंत मेडिसिनच खाल्ल्या तुम्ही? मेडिसिन खाऊन बरं झालं? त्याच्यातनं रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन ते चक्कर थांबणार. चक्कर थांबणार. तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, आलं का लक्षात? म्हणून तुम्हाला चक्कर येत आहे. स्लो झाल्यामुळे तेवढं उभं राहिल्यानंतर त्यामुळे सकाळचं एवढं जाणवत नाही, पण संध्याकाळी जास्त चक्कर जाणते, कारण दिवसभर आपण उभा असतो, काम करतो, काय नाही काय. मग आजपासून आता संध्याकाळच होणार आहे. आता किती 3, 4, 3:30 झाले. संध्याकाळी किती काम केल्यावर मला सांगा तुम्ही चक्कर किती आल्या किती नाही. ठीक आहे. आणि किती MRI काढले तर काही होणार नाही. न्यूरो सर्जन करा, टॉपचे न्यूरो सर्जन करा. कोणी मी सांगितलेला सल्ला द्या ना,